एकच मिनिट थांबा, मी तुम्हाला हे करते. हो, येस माताजी. करायचं चालू. येस माताजी, प्लीज प्लीज. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवींना माझा प्रणाम. आपण आता भगवद्गीता अध्याय 18 आणि श्लोक 21 पाहतोय. याच्यामध्ये आता आपण सात्विक आणि राजस ज्ञान म्हणजे काय हे आता पाहतोय. ज्ञानाची माहिती आपण घेतोय ते. तर आजचा श्लोक आहे राजस ज्ञानाच्या संदर्भात. श्लोक वाचते. श्लोक आहे 21वा, 18वा अध्याय 21वा श्लोक. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भवान पृथग्विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. अर्थ याचा पाहूयात. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाणा. आता आपण काल सात्विक ज्ञान पाहिलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं की एकच, सर्व जीवांमध्ये एकच असा आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो असा आहे. इथं काय सांगतात ते विभिन्न, प्रत्येक जीवामध्ये भिन्न भिन्न असं सांगतायत ते. म्हणजे वेगळा स्वभाव असं दिसून येतो असं. प्रभुपाद याच्याबद्दल काय सांगतात आपण पाहूयात. प्रभुपाद सांगतात भौतिक शरीर म्हणजे जीव आहे. भौतिक शरीर तात्पर्यात सांगतात भौतिक शरीर म्हणजे जीव आहे आणि देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते ही कल्पना करणे म्हणजे राजसी ज्ञान होय. राजसी ज्ञान कशाला म्हणलंय तर हे देहाचा नाश झाला की सगळं चेतना देखील नष्ट झाली आणि म्हणून त्याला राजसिक ज्ञान. मग ह्याच्यामध्ये काय की आता आहे आणि मग परत आत्मा बिंदवा ह्याचं अस्तित्वच काही नाही असं ते सांगतात. या ज्ञानाहून एका शरीराहून दुसरे शरीर भिन्न असते. या ज्ञानामध्ये इथं काहीच साम्य नाही. आत्मा आहे, सगळीकडे एकच आहे, परमात्मा वगैरे असं काही नाही. ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं, कारण दोन शरीरांमधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झालेला असतो. अन्यथा चेतना प्रकट करणारी आत्मा नावाची, असं ते म्हणतात की चेतना प्रकट करणारी आत्माची भिन्न वेगळी वस्तूच नाहीये असं राजस ज्ञानात म्हणलंय. शरीरच आत्मा आहे. इथं काय म्हणलंय शरीरच आत्मा आहे म्हणजे वेगवेगळं कसं सांगतायत पहा. आणि शरीरापलीकडे वेगळा असा आत्मा नाही. म्हणजे हेच आत्मा, हेच आपलं शरीर, म्हणजे त्याच्या पलीकडे दुसरं काही ज्ञान नाही असं ते सांगतात. अशा ज्ञानानुसार चेतना अनित्य आहे. ते म्हणतात की अशा ज्ञानामुळे चेतना काय नाही, अनित्य आहे असं म्हणतात. किंवा आत्मा व्यक्तिगत रूपात अस्तित्वात नसून एकच सर्वव्यापी आत्मा, एकच तो ज्ञानाने पूर्ण आहे आणि हे शरीर अनित्य अज्ञानामुळे प्रकट झाले आहे. म्हणजे हे अनित्यच आहे किंवा या शरीरापलीकडे एक विशेष व्यक्तिरूप अथवा परमात्म्याचे अस्तित्व नाही असं राजसी ज्ञानामध्ये सांगितलंय. त्याच्यामुळे काय होतं, रजोगुणी ज्ञानामुळे सर्व कल्पना ह्या उत्पन्न होत असतात. त्याच्यामुळे काय की आता आपल्याला एकच शरीर आहे आणि परत आपल्याला काही मिळणार नाही. हेच आपलं शरीर, हेच आपलं सगळं काय असेल ना ते उपभोगून घ्या. त्याच्यामुळे राजसी ज्ञानामध्ये कसं असतं की सगळं उपभोगण्याची प्रवृत्ती,
खाऊन घ्या, पिऊन घ्या, मजा करा, आनंदी राहा, अति अति सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे शरीरात आपल्या ज्या हे असते की आत्मा, आपण भगवंतांना मानतो त्यांच्याकडे जाणं वगैरे हे काहीच नाही. ऑलमोस्ट संपलं संपलं, याच्या पलीकडे अस्तित्वच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असं राजस ज्ञानामध्ये की मग भरपूर खा, भरपूर प्या, म्हणजे आताची जी प्रवृत्ती आहे ती थोडक्यामध्ये तशी होत चालली. चैन चंगळ चंगळ चंगळवाद असं आपण त्याला म्हणतो. ती सगळ्या गोष्टीत मजा करून घ्यायचं, एन्जॉय करायचं, किती पण काही असेल नुसतं एन्जॉय करायचं, एन्जॉय करायचं. आणि हेच सगळं आपल्याला समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये रजोगुणाच्या लक्षणात दिलेलं आहे. मी ते सांगते की आपल्याला किती संत व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. तर त्यांनी सांगताना सांगितलं सुरुवातीला की आपला देह मुळात सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांनी बनलेला आहे. हे तर सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे सत्वगुण हा उत्तम गुण आहे. पण सत्वगुणामुळे भगवंताची भक्ती निर्माण होते, हे आपण काल ऐकलं. पण रजोगुणामुळे काय होतं तर पुन्हा जन्म घेऊन यावे लागते. म्हणजे पुनश्च आपल्याला जन्म घेऊन पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सतत आपण ह्या फेऱ्यामध्ये त्याच्यामुळे अडकत असतो. कारण की ती प्रवृत्ती असते, ती भोगवृत्ती असते. त्याच्यामुळे आपली कधी संपत नाही आणि आपण त्याच्यामुळे त्या चक्रामध्ये अडकत जातो. आता हे त्यांनी इतके श्लोक सांगितलेत पण मी अर्थच वाचते. सत्वप्रधान लोक श्रेष्ठ गतीस जातात, श्रेष्ठ गतीस जातात. रजो प्रधान मध्येच राहतात, म्हणजे आपण पृथ्वीवरती. आणि हीन गुण असलेल्या स्वभावाचे तमोगुणी लोक अधोगतीस जातात. आपण ते उद्या पाहणारे. हा गीतेतला श्लोक आहे, त्याचा अर्थ गीता अध्याय 14वा आणि 18वा श्लोक असा हा ह्याचा अर्थ आहे. गुणामध्ये शुद्ध आणि शबल असे भेद आहे तो सर्वत्र सांग. जे निर्मल असते ते शुद्ध आणि जे मिश्रित असते ते शबल असं म्हटलेले त्या श्लोकामध्ये. शुद्ध काय की जे निर्मळ आहे आणि मिश्रण असलेलं ते शबल. शबल बाधक असते. लक्षणे विचारवंतांनी लक्षपूर्वक ऐकावी. शुद्ध गुण परमार्थिक असतो, म्हणून सत्वगुण कसं सांगितलंय परमार्थिक सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये पण रजगुणामध्ये पण शुद्ध गुण हा परमार्थिक असतो आणि शबल गुण हा सांसारिक असतो. सांसारिक माणसाची स्थिती अशी असते की त्याच्या देहात 3ही गुण असतात. एका गुणाचा जोर झाला की दुसरा गुण मागे, म्हणजे दुसरे 2 गुण मागे जातात. एक वाढला, रजगुण वाढला की सत्व आणि तम मागे पडतं. असं सत्व रजतम या 3 गुणांच्या योगाने जीवन चालते. आता आपण रजगुणाचे कार्य पाहणार आहे. आता शरीरात रजगुण प्रबल झाला तर काय होतं, तर माणूस कसा वागतो आपण आपलंच आता ह्याच्यामध्ये निरीक्षण करायचे. खूप सुंदर सांगितलेलं आहे रामदासांनी, म्हणून मी ते ह्या व्याख्याना म्हणजे ह्या विवेचनात घेतलेलं आहे की माणूस कसा वागतो हे सावधपणाने ऐकावे असं रामदास स्वामी म्हणतात. ते काय सांगतात, हे घर माझे, हे घर माझे, हे रजोगुणी माणसाची लक्षण आहे. हा संसार माझा आहे. त्यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला, कुठला आणला हा देव श्रेष्ठ, हे सगळं माझं आहे. घर माझं, संसार माझा, असा जो खात्रीनं सांगतो किंवा ठरवतो तो रजोगुणी होईल. तो रजोगुण होईल. रजोगुण असं म्हणतं माझं माझं माझं. त्यामुळं हे घर माझं, हा संसार माझा, हे रजोगुणाची व्यक्ती सांगते. आई बाप बायको मुलगे सुना आणि मुली इतक्यांची जो काळजी करतो तो रजोगुण होईल, बाकी नाही. वैष्णवांची नाही, फक्त आपल्या कुटुंबाची काळजी करतो तो रजोगुण. चांगले खावे, चांगले जेवावे, चांगले अंगावर घालावे. आता चालू आहे ना, म्हणजे ब्रँडचे कपडे, खाणं पण चांगलं पाहिजे, चांगलं जेवायला पिझ्झा बर्गर सगळंच पाहिजे आपल्याला. चांगले नेसावे आणि दुसऱ्यांच्या वस्तूंची अभिलाषा मनी धरावी. माझ्याकडे किती असेल तरी दुसरं कोणी एखादी छान गोष्ट धरली असेल त्यांच्याकडे तर ती अभिलाषा मनी धरते. तो रजोगुण होईल. रजोगुणाची किती सुंदर व्याख्या सांगितली आहे बघा. तो रजोगुण होईल म्हणजे ज्याचं चांगलं खाणं जेवणं, चांगलं अंगावर घालायचं असं स्वभाव असतो की सगळं सगळं चांगलं आणि चांगलं नेसावं. दुसऱ्यांची वस्तू मला मिळाली पाहिजे, म्हणजे सगळं चांगलं मिळालं पाहिजे
असं जो करतो तो रजोगुण होईल. कसला धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान, हे काही नाही. हे रजोगुणी माणसाच्या मध्ये काही नसतं. याप्रमाणे जो पाप पुण्याचा विचारच करत नाही, तो म्हणताना म्हणतो कसलं जप करायचं, कसलं दान करायचं, कसलं पुण्य करायचा, तो रजोगुण होईल असं रामदास स्वामी सांगतात. जे तीर्थ, व्रत, अतिथी अभ्यागत जाणत नाही, म्हणजे हे काही मानत नाही ते तीर्थ व्रत, कुठली व्रत नाही, आलेल्या अतिथी नाही, अभ्यागत यांची काही सेवा करत नाही, ज्यांचे मन स्वभावताच अनाचाराकडे वळते, म्हणजे दुराचार अनाचार आपण म्हणतो ना त्याच्याकडे वळते, तो रजोगुण होईल, त्याला रजोगुण म्हणतात. ज्याच्या घरी पुष्कळ धनधान्याचा साठा असतो, भरपूर आहे, तरीही ज्याचे मन पैशामध्ये गुंतलेले असते, त्याचे पण कसे आहे भरपूर तरी पण सदैव पैशाचा विचार करतो. आपण पाहतो आजूबाजूला सगळे आपण, आणि काही काही ह्यातले गुण आपल्याला सुद्धा लागू होतात, त्याच्यामुळे आपलं आपणही परीक्षण करायचंय. जो अत्यंत कंजूषपणे वागतो तो रजोगुण होईल असं रामदास स्वामी सांगतात. मी तरुण, मी सुंदर, मी बलवान, मी चतुर आणि मीच सर्वांमध्ये थोर आहे समजतो तो रजोगुण होईल. म्हणजे आपली स्वतःला सगळी लावून घ्यायची, मी तरुण आहे, सुंदर आहे, बलवान आहे, सगळं काही लावून घ्यायची, आणि मग त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं रजोगुण आहे, त्यालाच रजोगुण म्हणतात. माझा देश, माझे गाव, माझा वाडा, माझे ठिकाण असा अभिमान जो मनात वागवतो तो रजोगुण होईल. रजोगुणात हे पण येतं की सगळं माझं माझं, माझा देश, माझं, आपलं आपल्याला तर आहेच आहे, दुसऱ्यांचे सगळे नष्ट व्हावे पण माझेच मात्र चांगले असावे, अशा प्रवृत्ती असतात. ते दुसऱ्याचं नाहीच होऊ दे पण माझं चांगलं राहू दे, असे ज्याचे मन स्वाभाविकपणे चिंतन करते तो रजोगुण होय. ते रजोगुणातली चिंतन आहे. ज्याच्या मनात जो दुसऱ्याचा मत्सर करतो, ज्याच्या मनात काम विकार असतो तो रजोगुण होय. कपट आहे, काम विकार आहे, दुसऱ्याच्या बद्दल मत्सर आहे, तो रजोगुण होईल. ज्याला मुलांबद्दल आपलेपणा असतो, प्रेमामुळे बायको मनापासून आवडते, ज्याला सर्वांबद्दल लोभ असतो तो रजोगुण होय. सर्वांबद्दल लोभ असतो, आपल्या म्हणायचं सगळं आपलं, हे माझं माझं, त्याच्याबद्दल लोभ असतो तो रजोगुण होय. ज्याच्या मनात नातेवाईकांविषयी अस्वस्थता येऊन दुःख वाटते तेव्हा त्याच्या मनी रजोगुण जोराने शिरला आहे असे समजावे. म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं नाही, माझं चांगलं होऊ दे, दुसऱ्यांचं चांगलं नाही झालं पाहिजे. संसारात खूप कष्ट आहे, तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचाराने ज्याचे मन संचित होते तो रजोगुण होय. म्हणजे मी आता आहे, आपल्याला कष्टच असतात सगळ्यांना, पण ते शेवटपर्यंत कसं जाईल सारखं चिंता, त्याला रजोगुण म्हणतात. बहुधा सगळ्या आपल्याच्यामध्ये किती रजोगुण भरलेला आहे ते आपल्याला ह्याच्यामधून कळतं, म्हणून आपण सगळ्यांनी ऐकून घ्यायचंय. मागे जे सुखाचे भोग भोगले त्याची आठवण मन करू लागते आणि ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागले, म्हणजे तो रजोगुण आहे. म्हणजे मागचं सुख आठवून ते आपण दुःख करू लागलं की तो पण रजोगुणाचाच भाग आहे. दुसऱ्याचे वैभव डोळ्याने पाहिले असता ते आपणास हवे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली, त्या इच्छेपायी जो दुःख करतो तो रजोगुण होय. म्हणजे अभिलाषा, दुसऱ्यांच्याकडे जे काही आहे ते मला मिळालं पाहिजे ही अभिलाषा मनात नाही सुद्धा रजोगुणच आहे. जे जे डोळ्याने पाहिले ते हवे म्हणून मनाने मागितले परंतु ते मिळाले नाही तर जे दुःख होते तो सुद्धा रजोगुण आहे. मागितलेलं मिळालं नाही त्याला सुद्धा रजोगुणच म्हटलेलं आहे. ज्याचे मन विनोद वृत्तीने भरून जाते, जो शृंगारी गाणी गातो, राग, स्वर, ताल आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो, त्याच्या मनात रजोगुण भरला आहे असे समजावे.
त्याच्या मनात पण काय आहे, रजोगुण असतो. जो दुसऱ्याची टवाळकी करतो, म्हणून आपल्याकडे सांगितलंय वैष्णवांची निंदा करायची नाही, तिथं सांगितलंय बघा, जो दुसऱ्याची टवाळकी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, तो रजोगुणी असतो. म्हणून वैष्णवांची थट्टा करायची नाही असं आपल्याला सांगितलेलं आहे. ज्याच्या अंगात अतिशय आळस असतो, जो अनेक प्रकारचे करमणुकीचे खेळ खेळतो, किंवा जिथे उपभोगाचा धुमाकूळ चाललेला असतो, आता आपण पाहिलं तो रजोगुण होय. आपण पाहिलं नोटाची बंडल लोक उडवतात, नोटाची बंडल फेकली जातात, काय काय ते किती नुसता उधळपट्टी चाललेली आहे, सगळं आता टीव्हीवर रोजच पाहतो. त्याला काय म्हणायचं, रजोगुण आहे ते. जो कलावंत असतो, निरनिराळी सोंगी घेतो, नाटक पाहण्याचा नादिष्ट असतो, निरनिराळ्या खेळात पैसे घालवतो, म्हणजे जुगार वगैरे, तो रजोगुणी समजावा, तो पण रजोगुणी समजावा. ती आणणाऱ्या पदार्थांवर अतिशय प्रेम, म्हणजे आपण पाहतो आता ड्रग्ज वगैरे, गावच्या चोरी करण्यास, गावच्या भानगडींचे सारखे चिंतन, गावात काय घडलं ते सारखे चिंतन, नीच लोकांच्या संगतीची आवड, म्हणजे वागण्याने नीच लोकांच्या संगतीची आवड आपण पाहिले आता किती चाललंय टीव्हीवर. ते कशामुळं, तर हे संगतीचा परिणाम आहे. एकमेकांनी संगत जी चांगली नसली तर त्याच्यामुळे होतात त्या गोष्टी. या गोष्टी जिथे तिथे रजोगुण असतो. चोरी करण्यास शिकावे असे मनापासून वाटते, दुसऱ्याचा दोष किंवा कमीपणा बोलून दाखवावा असे वाटते, आणि उपासनेच्या नित्य नियमांचा कंटाळा येतो, तो रजोगुण होय. तो पण रजोगुण आहे, उपासना आपली चुकत असेल तर. देवाचे कार्य करायला लाज वाटते, पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो, आणि प्रपंचात ज्याचे मन गुंतून जाते, तो सुद्धा रजोगुणच होय. गोड खाण्याची मनापासून आवड असते, म्हणजे रोजच गोड खायचं, देह पोचण्याबद्दल अत्यंत आदर असतो, उपवास केला तर सहन होत नाही, तो सुद्धा रजोगुणच होईल. शृंगारिक विषय मनापासून आवडतात, भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात, भक्ती नको वाटते, वैराग्य नको वाटते, आणि मोठ्या रसिकपणाने कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो, तो सुद्धा रजोगुणच आहे. परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते, आणि पुन्हा जन्म नको असला तरी त्याला तो जबरदस्तीने घ्यावा लागतो, तो रजोगुण होय. म्हणजे जन्म घ्यावा लागतो, तो रजोगुणच होय. असो, रजोगुण हा असा आहे, आता आपण सगळी लक्षणं पाहिली. मन आसक्तीत गुंतल्यामुळे, आपलं मन कुठल्याही आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्म मरण भोगायला लावतो, प्रपंचामुळे त्याचा जोर असतो, तो भयंकर दुःख भोगायला लावतो रजोगुण. थोडक्यात थोडा वेळासाठी आनंदी करतो, पण कायमचा दुःख भोगायला लावतो, म्हणून त्याला दूर करायला शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय सांगतात, पुढे सांगतात स्वामी समर्थ रामदास, शबल आणि शुद्ध रजोगुण कसा असतो, त्यामुळे कशाची प्राप्ती होते. आता हा रजोगुण सुद्धा सुटत नाही, खरंच सुटत नाही, सांसारिक बंधने तुटत नाही, वासना तर प्रपंचातच गुंतून राहते, यावर काय उपाय करावा, आपल्या पण सगळ्यांच्या मनात येतं. ते काय सांगतात, याला एकमेव उपाय म्हणजे भगवत भक्ती, जे आपल्याला आपले गुरु महाराज सांगतात, प्रभुपाद सांगतात, नंदनलाल प्रभूजी आल्यावर सांगतात, आपले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वैष्णव आपले संगती सांगतात. ते सगळे काय सांगतात, एकच उपाय म्हणजे भगवत भक्ती करणे. जरी मनात वैराग्य विरक्ती निर्माण होत नसली तरी यथाशक्ती भगवत भजन करावे असं त्यांनी सांगितले. लगेच तर होणार नाही, त्याला करत राहायचं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे असं. तेव्हा हे करत राहायचंय सतत, काया वाचा मनाने, पान फूल फळ आणि पाणी अगदी मनापासून ईश्वरास अर्पण करावे, सार्थक करून द्यावे.
यथाशक्ती दान करावे, पुण्यकर्म करावे, परंतु भगवंताशी अनन्य असावे. तसेच संसारातील सुखदुःखात फक्त भगवंतांचे चिंतन करावे. या विश्वाच्या आधी आणि अंती, सुरुवातीला आणि अंती एक देवच शिल्लक उरतो, बाकी कोणी उरत नाही. आपण पाहतो जेव्हा अस्त होतो युगांचा, तेव्हा फक्त भगवंत असतात. भगवंत पुन्हा नवीन सृष्टीची निर्मिती करतात. मध्ये हे जेवढी माया दिसते, म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतांवर पूर्ण भाव ठेवावा, फक्त भगवंतांवरच ठेवावा. हे पण आपले सगळे संत सांगतात. हे समर्थ स्वामी रामदास स्वामींचं मी वाचते, तेव्हा ते पण हेच सांगतात आपल्याला, जे आपले सगळे साधू संत, आपले महाराज जे सांगतात, प्रभुपाद सांगतात, ते पण हेच सांगतात. अशा प्रकारे शबल रजोगुणाचे संक्षिप्त वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण कसा असतो, तर तो परमार्थाकडे नेणारा असतो, हे जाणावे. शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्वगुणात आढळतात, आपण काल पाहिल्यात त्या. तो शुद्ध सत्वगुण पुढे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे. पुढं पुढं हळूहळू भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे, असा रजोगुण बोलून झाला. श्रोत्यांनी मनात तो अनुभवला, म्हणजे त्यांना अंदाज आला. आता पुढे तमोगुण आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये ऐकायचं आहे. पण आपल्याला किती सुंदर त्यांनी वर्णन करून सांगितलं की रजोगुण कसा असतो आणि आपण काय केलं पाहिजे. रजोगुण आपल्याला आपण ओळखायला काय केलं पाहिजे, ते खूप सुंदर रीतीनं सांगितलं स्वामी रामदास स्वामींनी. दासबोधातलं मी वाचलं ते. आता ते एकनाथ महाराज पण काय सांगतात, त्यांच्या भारुडामध्ये सांगतायत ते, आम्ही परात्पर भिकारी वेगे आलो संताद्वारी. संतांच्या द्या मज भक्तीची भाकरी, सॉरी मी दुसरं वाचते. बहिरा म्हणून एक भारुड आहे, त्या बहिरा झालो या 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 जगी. आपण काही पूर्णच ऐकतो नाही, ऐकत बहिरे झालो आपण. कोणाचं ऐकायचं नाही, आपल्याला आपल्या मनासारखं करायचं, ते रजोगुणाचा स्वभाव आहे. मी माझ्या मनासारखं करणार, म्हणून बहिरा झालो या जगी, नाही ऐकले हरी कीर्तन. आपण काय केलं नाही, हरी कीर्तन ऐकलं नाही. नाही केले पुराण श्रवण, कोणाचं पुराणाचं श्रवण केलं नाही. नाही वेदशास्त्र पठन, वेदांचं शास्त्राचं पठन केलं नाही. गर्भी बहिरा झालो त्यागून. हे त्यागल्यामुळं काय झालंय, आपण गर्भातनच बहिरे होऊन आलोय. म्हणजे आपल्याला काही ऐकायलाच येत नाही. बाकी सगळ्या रजोगुणाची सगळी लक्षणं आता वाचली, ते रजोगुणाची लक्षणं आपल्यामध्ये पूर्णपणे भरलेली आहेत. पण हे आपण काही बाकी गोष्टी करत नाही. नाही संत कीर्ती श्रवणी आली, संतांचं काही आपण ऐकलं नाही. नाही साधू सेवा घडली, साधू सेवा पण काय आपण केली नाही. पितृवचनाशी पाठ दिले, म्हणजे आपल्या माता पित्यांनी काय सांगितलं ते आपण ऐकलं नाही, पाठ दिलेली. तीर्थे व्रते असोनी त्यागेली, तीर्थांना जात नाही, व्रत करत नाही, असोनी त्यागेली. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. आईला पण शब्द दिला नाही, तिने विचारलं तरी. बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरणे न आता. या जगात आपण बहिरा झालोय. का बहिरा झालोय, तर हरी कीर्तन ऐकत नाही, पुराण ऐकत नाही, शास्त्र पठन करत नाही. त्यामुळे काय झालंय, बहिरा झालोय असं म्हणतात एकनाथ महाराज. त्याच्यामुळे संत कीर्ती सुद्धा कोणाची कानी आली नाही आपल्या. साधू सेवा तर घडतच नाही, आणि पित्याच्या वचनाकडे पण आपण लक्ष देत नाही, की आपले श्रेष्ठ लोक काय सांगतात त्यांचं पण आपण ऐकत नाही. आईने काय सांगितलं, व्रत करायला सांगितले तर आईला पण आपण विचारत नाही, प्रतिसाद देत नाही. अशा नरदेहात येऊन मी बहिरा झालेलो आहे थोडक्यामध्ये. म्हणजे काय, तर अंतरात्म्याचा जो आवाज असतो ना, अंतरात्म्याला ऐकायलाच येत नाही, तो बहिरा झालाय आपला. की त्याला फक्त भोग भोगच आठवतात. त्याच्यामुळे पण ती हाक पण आपल्याला ऐकू येत नाही कुणी दिलेली. त्याच्यामुळे आपण कान असून सुद्धा त्यांचा काही उपयोग नाही. आणि सगळे संत काय म्हणतात, तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाच्या गुणा. सगळे संत काय सांगतात, माझ्या विठोबाचे गुण ऐका.
पण आपण ते कान असून पण ऐकत नाही. असे तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाच्या गुणा. तर ते आपण काय ऐकत नाही. ऐकण्यामध्ये पण एक खूबी असते हो. तेव्हा स्वतः आपण काय करायचं, स्वतःचं ज्ञान आपण ते ज्ञानाचे कण गोळा करत असतो आणि मग त्या बुद्धीच्या जोरावरती आपण काय करत असतो, सार आणि आसार शोधत असतो. मी काल एक काहीतरी व्हिडिओ पाहत होते. तर गंगा माता काय करते ते लोकांना, तर एक माणूस असं मशीन घेऊन तो शोधत असतो. सोन्याची कंगन, सोन्याचे चेन, शिक्के तर असतात 10-20 रुपयाचे नाणी, पण सोन्याचे कंगन आणि चेन त्याला सापडत होते गंगेमध्ये, गंगा माता आटल्यावर. म्हणजे बघा की सार असा शोधायला सुद्धा ते मशीन वापरतायत. आपण आपल्या मनानं शोधलं पाहिजे सार काय सार काय. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, ऐकताना आपल्याला श्रम करावा लागतं. तो कानाला नाही, मेंदूला श्रम करावे लागतात. सगळं खरं तर ऐकत येतात सगळं आपल्याला. रोज एवढं सांगतात, प्रवचन देतात, सगळं ऐकतं मिळतंय, रेडीमेड मिळतंय. म्हणजे आपण कुठल्या कपड्याच्या दुकानात गेल्यावर साहित्य कापड म्हणजे ते काय आपल्याला शिकायचं नसतं, शिवायचं नसतं, काही नसतं. स्वेटर असेल तर लोकर आणायची नसते, विणायची नसते, जाऊन डायरेक्ट आयतं आणायचं. तसंही आपल्याला सगळं आयतं आयतं आहे. पण ते करताना जसं आपण स्वेटर घेत असतो तेव्हा ते निवडून घेतो किंवा रंग निवडतो, पोत निवडतो, सगळंच पाहतो आपण. मग ते एवढं सगळं जण आपण सगळं निवडून बारकाईने कपडे घेताना निवडतो, सगळं घेताना गाडी घोडी सगळं घेताना निवडून घेतो. मग श्रवणाच्या बाबतीतच आपण का बरं निवाडा करत नाही. ते मात्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. हा, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा काय कोणाचं ऐकावं हे पण महत्वाचं आहे. म्हणून काय, कोणाचं ऐकावं, काय ऐकावं आणि किती ऐकावं, कसं ऐकावं आणि काय ऐकू नये, तेव्हा काही ऐकल्यासारखे करून न ऐकावे, त्याची निवड सुद्धा आपल्याला ऐकणाऱ्या जवळच असते. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, मायावादी भाष्य सुनिले होय सर्वनाशक. काय ऐकायचं काय नाही ते आपण ठरवायचे. तर लोक काही सांगतील आणि इथंच खरं आहे ना, आपण ठरवायचं. म्हणजे आपण त्याची निवड करायची आणि आपल्याला काय ऐकायचं ते आपण ठरवायचं. इथंच खरा धोका आहे. म्हणून त्या धोक्यापासून आपल्याला लगेच सिग्नल मिळाला पाहिजे, तरच उपयोग आहे. हरीच्या वर्णनाची कीर्तने ऐकण्याच्या ऐवजी काय आपण आता सध्या काय ऐकतात, डीजे ऐकतात, डिस्को ऐकतात, किती मोठे मोठे लावलेले असतात, पॉप शोज ऐकतात आणि मग मंदिरात आणि रावणात कोणी जात नाही. त्याच्याऐवजी असले शो लोकप्रिय होतात. त्याच्यामुळे आपण जर चुकीची निवड केली तर जन्माआधी आपल्याला असलेला परमात्म्याचा जो संपर्क असतो तो तुटतो आणि परमात्म्याकडे पाठ फिरवलेली असते आपण. हा, त्याच्यामुळे मनोबुद्धीने घातलेला आपल्या मनाने दिलेले असते की हे ऐकलं पाहिजे, पण तिने हाक दिली तरी आपण त्याला प्रतिसाद देत नाही. कारण स्वतः आपण भक्तीकडे साथ घालत असतो. आपलं लक्ष दुसरीकडेच असते. आणि आता हा नरदेह मिळाला, मनुष्य जन्म लाभला, तेव्हा मायेच्या बाबतीत भैरव होऊ नये असं संत एकनाथ महाराज म्हणतात. सद्गुरु शरण जा आणि त्यामुळे सद्गुरूला शरण गेल्याने काय होईल, भैरे पण कमी होईल आणि आपल्याला ह्या बहिरे पण जाऊन आपल्यातले हे गुण रजोगुण वगैरे कमी होतील. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, बहिरं पण नाही झालं पाहिजे आणि मुक पण नाही झालं पाहिजे. मुका झालो वाचा गेली, मुका झाल्यावर काय होतं, वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्री पुराणे. एवढे माझे पाठ होते, 10 ग्रंथ 6 शास्त्र पाठ होती पुराणे. चारी वेद मुखोद्गत वाणी, अगदी मुखोद्गत होती. गर्वामध्ये झाली सर्व हानी, गर्वाने काय होती, हानी होती. जिव्हा लाचविली भोजना, जिव्हा कशाला लाचविली, भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना. हा, पक्वांना जिव्हा रोजच खायला लागलं तर कसं चालेल. निंदिले उपांना, साधं जेवण असेल त्याची निंदा केली. तेने पाठून मुखवंदना, त्याच्यामुळे काय झालं, लाचल्यावर आपणच्या तोंडाच्या ह्याच्यामध्ये अडकलो आपण, स्वादाच्या ह्याच्यामध्ये. साधू संतांची निंदा केली,
काय कोणाची निंदा केली? साधू संतांची निंदा केली. हरिभक्तांची स्तुती नाही केली. हरिभक्तांची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली. त्याच्यामुळे काय झाली? वाचा पण पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लागली. म्हणजे वाचा केली, महाज्ञानी मुका झालो, महाज्ञानी पंडित होतो, दशग्रंथ 6 शास्त्र पुराण ह्यात प्रवीण होतो, 4ही वेद बदलत होते. पण गर्वामुळे काय झालं? नुकसान झालं. आणि काय झालं? जिभेला रुचकर भोजनाची आवड लागली, ललचावली जीभ. दूध, तूप, साखर, पक्वान्न आपल्याला पण आता कुठे मिळतील मिष्टान्न. आपल्याला सगळं मिळतं, आपल्याला आवडते ते. उपान्नाची निंदा आपण केली म्हणून मुखबंधनाचा भोग आला. साधू सज्जनांची टवाळी केली, हरिभक्तांना वाखाणले नाही, हरिभक्तांची स्तुती केली नाही. त्यानेच वाणीची वैखरी पांगळी झाली, ती झाली पंगू झाली. त्यामुळं काय आहे? आपल्याला एका जनार्दनाकडून, एका साधूकडून, एका संताकडून जर कृपा लाभली तरच काय होणार आहे? आपल्याला हा गर्व चढणार नाही. आपल्याला हे सगळं माहिती असतं, माहित असतं की फार गर्व चढतो. बघा तुम्ही महाज्ञानी, मला हे माहितीये, मला ते माहितीये, मला वेदांमध्ये काय लिहिलं माहितीये, मला माहितीये सगळं, असं म्हणतात ते लोक. गर्व चढला की मग अभिमानापोटी काय होतं की ह्या असण्याला सगळ्या गोष्टींची जोड मिळते. आणि गर्व असलं की सगळं गर्वाचं घर खाली. गर्व आला, मध चढला, लगेच मस्त झाला. मग माणूस कसा काय उरत नाही, माणूस त्याला मस्ती येते. आपण पाहिले आता, रोज पाहतो. हा साधू संतांची निंदा करायची, त्याला सगळ्यांना आनंद वाटतो. घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या फक्त रुचकर वाटतात, म्हणजे तुपातलं मधातलं गोड गोड भोजन चांगलं वाटतं. आणि अन्नाची निंदा करतो, त्याच्यामुळे सगळ्यात उत्तम काय राहतं माग? हरी नाम घेण्याचेच राहून जात. त्याच्यामुळे सद्गुरूंची महती इथं आपल्याला कळली पाहिजे की सद्गुरू आपल्याला ह्याच गोष्टी सांगतात, समजावून देतात. आणि शब्द पांडितल्या मधला फोलपणा सद्गुरूंनी जेव्हा कान ओढतात तेव्हाच आपल्याला कळतो. म्हणून आपण काय करायचं? सद्गुरूंची कृपा मिळायला पाहिजे. आणि आपण त्याच्यामुळे काय नुसतंच बोलकं होऊन चालत नाही, व्यावहारिक बोलकं होऊन चालत नाही. आणि काय व्हायला लागतं? मनापासून आपल्या आत्म्याने बोललं पाहिजे आणि आपण ते जाणलं पाहिजे आणि त्याचा आपल्या ह्याच्यामध्ये उपयोग केला पाहिजे. कारण काय आहे? कोण आहे ते? नसे तो ब्रह्मांडी, नसे वैकुंठी, दुजियाची गोष्ट नाही ते सुंदर रूप, ते रूप सुंदर देवकी उदरी, वासुदेवाग्नी कृष्ण माझा. आपण सगळे एस्कॉन फॉलोअर आहे. एस्कॉनचा अर्थच माहितीये, कृष्ण कॉन्शियसनेस. त्याच्यामुळे कुठं हे रूप आहे? आपल्या सर्वांना माहितीये हे रूप कुठं आहे. त्याच्यामुळे ह्या रूपाने काय व्यापले? जेथे पाहे ते व्यापले आनंदे, तया विनरी ते कोण ठाव. सगळीकडे आनंद आहे, असं नाहीये की इथं नाही, तिथं नाही, तिथं नाही. रजोगुणी मधले जे गुण आहेत, ते दोष आहेत, ते काढून टाकायचं. कारण काय आहे? जेथे पाहे तेथे व्यापले आनंदे, तया विनरी ते कोण ठाय. त्याच्याशिवाय कोणी रित नाही. गगने विन ठाव नाही जैसा रित, तैसा या अच्युते विन काही. काहीच या अच्युताशिवाय काहीच नाहीये. तेथे माझ्या चित्ती करी रही वासू, न करी उदासू ऐसी अशी. माझ्या चित्तामध्ये त्याने वास करावा. निवृत्तीने मन ठेविले चरणी, नामाची निशाणी अखंडित. मग हे निवृत्तीनाथांचं हे आहे, श्लोक आहे. त्याच्यामुळे निवृत्ती ते म्हणतात की अखंड नामाची निशाणी आपल्या जवळ ठेवा. कारण की काय आहे? संत वाचुनिया सुख कोठी नाही. संतांशिवाय सुख कोठेच नाहीये, कोठेच नाही. हे कोण सांगते? बोधला म्हणून ते संत होते, ते सांगून गेले. संत वाचुनिया सुख कोठे नाही, अमृत ज्याचे पायी नित्य वसे. त्यांच्या पायी नित्य अमृत वसे. संतांचे संगती होय मोक्ष गती. संतांच्या संगतीने काय होते? मोक्ष गती मिळते. नको बा संगती दुर्जनांची. ह्या
राजस रजोगुणी लोकांची संगती नको, दुर्जनांची संगती नको. नको बा संगती दुर्जनांची, दुर्जनांच्या संगेत दुःख प्राप्त होय. हे आपण पाहतोय, दुर्जनांच्या संगेत दुःख प्राप्त होय. तेथे कैची सोय तारावया, तिथे कोण तारणार? पाहतोय आपण रोज टीव्ही, कोण तारणार अशा लोकांना? बोधला म्हणे सत्य हे त्रिवाचा, नको भक्तांचा संग देवा. बोधला संत, जे संत बोधला आहे ते म्हणतात की ह्या अभक्तांचा मला संग नको भगवंता, कारण की त्याच्यामुळे माझी उलट अधोगती होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ते आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होई. हा हरिपाठातला श्लोक आहे, तिसरा श्लोक आहे. त्रिगुणात्मक प्रकृती आणि तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे? किंवा त्या जगाचे आदेश सार आहे वगैरे गोष्टींबद्दल विचार तू करीत बसू नकोस. कारण सारासार विचार करूनच संतांनी काय केलंय, तुला हरिपाठाचा, हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे. म्हणून आपल्याला काय दिले प्रभुपादांनी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा हरिपाठाचा आणि हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे. सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला तो कळतो. म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण आहे, परब्रह्म गुण अगुण आहे की गुणातीत आहे, म्हणून तो श्रेष्ठ आहे वगैरे विषयात हरी नाम न घाता मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ होईल, असे ज्ञानदेव महाराज सांगतात की ह्याच्यात मन घालू नको. कशाने सृष्टी निर्माण केली, सार आहे की असार आहे? आणि ज्याला जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होती त्या तत्वाचे म्हणजे हरीचे भजन कर. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर तो हरीचे भजन करशील, अनंत जन्म अनंत जन्माची पुण्य, अनंत जन्माची पुण्य फळल्यानंतर रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते. तेव्हा अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर सांगतायत, अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते. ती स्थिती या जन्मातच तुला हरिनाम स्मरणाने प्राप्त होईल. म्हणून आपण काय करायचंय, प्रभुपादांनी दिलं, आपल्याला सर्वांनी दिलं, आपण काय करायचं, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. म्हणून काय करायचं, हे कोण सांगतायत, नरहरी सोनार सांगतायत की सगळ्या धर्माचे कारण काय आहे, तर नामस्मरण आणि हरी कीर्तन, दया क्षमा समाधान घ्यावे संतांचे दर्शन. दया क्षमा करायची लोकांना आणि संतांचे दर्शन घ्यायचे. तेव्हा काय होतं, नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे, आपल्याला काय हो त्याला पैसे द्यावे लागत नाही. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे, नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर. अमृत आहे ते, काय करायचं, हृदयी जपायचं. नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर, ते काय आहे, प्रेमाचं सुखाचं आगर आहे. नाम सर्वांमध्ये सार नरहरी जपे निरंतर. नरहरी सोनार म्हणतात, मी पण जपतो निरंतर, तुम्ही पण जपा, कारण नाम हे सर्वांचे सार आहे, असार नाही. तेव्हा तुम्ही सार असार असा विचार न करता तुम्ही काय करायचं, सतत नामस्मरण करायचं. आणि हेच आपल्याला नामदेव महाराज सांगतात, काय गुण दोष माझे विचारशी.
आपण आपल्या स्वतःलाच विचारत राहतो की काय गुण दोष माझे विचारशी आहे मी तो राशी अपराधांची. आपण अपराध केले म्हणून आपण ह्या मानव देहात आलोय. अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत, पायाच्या बोटापासून मस्तकापर्यंत अखंड दुश्चित आचरलो, अखंड दुश्चित आचरलो. स्वप्नी देवा तुझी नाही घडली भक्ती, स्वप्नामध्ये पण तुझी भक्ती घडली नाही. पुससी विरक्ती कोठून या, मग विरक्ती कोठून येणार भक्तीच नाही घडली तर. तुझी माझा तुझी तारे स्वामी, सकळ अंतर्यामी गाऊ तुझं. तूच आता माझा गुरु आहेस, तू स्वामी आहेस आणि अंतर्यामी मी पण आता तुझं सतस्मरण करणार. नामा म्हणे माझे चुकवी जन्म मरण. आपल्याला जर आता ह्या परत जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर पांडुरंगाला विनंती करूया, नको नको करू शीन पांडुरंगा. आता आमचा आई पांडुरंगा, आमचं हे सगळं म्हणणं ऐक, आम्हाला रजो गुणात तमो गुणात नेऊ नको, शुद्ध गुणामध्ये निघून आमच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आमची मुक्ती कर. असं आपण पांडुरंगाला प्रार्थना करूया. ह्या श्लोकाचं माझ्या बुद्धीला जिथपर्यंत समजला तिथपर्यंत मी आपल्या चरणी असणाऱ्या भगवंतांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माझं समजा आणि मला माफ करा. निश्चितपणे आपण आपले मत व्यक्त करू शकता. हरी बोल माताजी. प्रतिभा माताजी. तुम्ही रजोगुणाबद्दल, हो हो सेटिंग चेंज करते, एकच मिनिट बोलते मी. एवढं छान लेक्चर दिलं तुम्ही रजोगुणाबद्दल, एवढे छान उदाहरणं हे देऊन एक्सप्लेनेशन केलं. नामाबद्दल एवढं सुंदर तुमच्या गोड संतवाणी ऐकायला मिळते आम्हाला, पंढरपुरात गेल्यासारखं वाटतं. खूप खूप धन्यवाद. मी सेटिंग चेंज करते, एकच सेकंड. थँक्यू. हा हरी बोल माताजी. हा हरी बोल. हा बोला माताजी, सेटिंग चेंज झाले. ओके ओके. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. तुमचं लेक्चर ऐकतो ना तेव्हा आम्हाला तुकारामांची गाथा ऐकल्यासारखं वाटतं, जनाबाईचे अभंग ऐकल्यासारखं वाटतं, बहिणाबाईंच्या कविता आणि नामदेवांचे भारुड ऐकल्यासारखं वाटतं. आणि सगळ्याचा सार निचोड करून तुम्ही आम्हाला ते हळूहळू काय म्हणतो ना आपण, बालकाला जशी आई पाजते एखादा औषधी, गोड बोलून त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ते लेक्चर देत असता. थँक्यू माताजी. बरेच दिवसांनी तुम्हाला ऐकायला मिळालं आम्हाला, तर थँक्यू. थँक्यू माताजी. खूप छान सार सांगितलं. हरी बोल. थांबूया प्रतिभा माताजी. हरी बोल. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम माताजी. माताजी खूप छान तुम्ही लेक्चर दिला आणि ते कपड्याच्या दुकानाचं उदाहरण मला खूप आवडलं, की आपल्याला प्रभुपादांनी सगळं आयतं दिलेलं आहे, आपल्याला फक्त त्याचं पुढं आपल्याला भगवंताचं स्मरण घेऊन पुढे चालवायचं आणि आपल्याला प्रचार करायचा. खूप खूप सुंदर, खूप छान वाटलं मला. खूप खूप धन्यवाद माताजी. थँक्यू. थांबूयात आपण. प्रतिभा माताजी थांबूयात. हरी बोल. मीच होस्ट आहे, एंड करते. थँक्यू. थँक्यू माताजी. थँक्यू. सगळ्यांना तुम्हाला गौरपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपण सगळ्यांनी मंदिरात उद्या जमायचं आहे. थँक्यू.